चलो आ गई व्हॅन. ह्या दोन चिमण्या कुणाच्या आहेत? कुणाच्या आहेत रे ह्या चिमण्या? आज आमचा आखाड आहे, त्यामुळे आम्ही आज मामा मामींकडे निघालोय. पाऊस असल्यामुळे मला काही टू व्हीलरवर येता आलं नाही आणि 1 तासभर आम्ही रिक्षासाठी थांबलो होतो. फायनली रिक्षा बुक झाली आणि मग आम्ही पोहोचलो. आलो तेव्हा बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि इकडचं एक पातेलं दिसते ते नॉनव्हेजचं आहे बिर्याणीचं आणि पलीकडचं आहे ते व्हेज बिर्याणीचं आहे. इथे बघा वांग्याची बिर्याणी चालली आहे. याची रेसिपी तुम्हाला सांगू का शॉर्टकटमध्ये? ही माझ्या मामींची रेसिपी आहे. जसं आपण चिकनला मॅरिनेट करतो ना, तसंच या वांग्याला पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. दही, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, बिर्याणी मसाला, परतलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, ठीक आहे. हे सगळं टाकून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तासभर तरी मॅरिनेट करा म्हणजे वांग लवकर शिजतं. देन तुम्ही तेल टाकून त्याच्यामध्ये मसाला टाकून हे मॅरिनेट केलेलं वांग परतायला ठेवायचं. एकीकडे असा तांदूळ उकळून घ्या, त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकून ठेवा. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि गरम मसाला, थोडा बिर्याणी मसाला, हे जे पदार्थ आहेत ना, म्हणजे सॉरी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे तळून घेतलंय बरं का तेलामध्ये. हे चिकन बिर्याणीसाठी जे केलं होतं ना साहित्य, तेच त्यातलं बाजूला काढून ठेवलंय. वांग्याला असं छान तेल सुटलं ना की मग त्यामध्ये उकडलेला भात टाकायचा. आणि ती ऐश्वर्या राय आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, ऐश्वर्या रायची मैत्रीण आहे इथे. चिकन बिर्याणीचे थर लावून झालेले आहेत बघा. आणि खूप मोठ्या प्रमाणात बिर्याणी करतो आम्ही नेहमी, कारण भरपूर जण असतात, खूप मोठी फॅमिली आहे, सो ती पुरायला पाहिजे म्हणून. 3.5 किलो चिकन आणि 4 किलो तांदूळ असतं आणि बाकीचं कांदे, टोमॅटो, दही वगैरे असं सगळं वेगवेगळं आहे. तर ही खूप खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. तूप टाकतायत मामी वरून. याला ॲक्च्युली स्मोक द्यायचा होता पण कोळसाच नव्हता, म्हणून मग स्मोक नाही देता आला आम्हाला. आणि ही जी दिसतात आहे तुम्हाला, ही वांग्याची बिर्याणी बघा. त्यात आता ते कांदा, टोमॅटो जे तळलेलं होतं ना सगळं, तर ते टाकलंय आता. आणि आता याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे. खूप भारी लागते बिर्याणी. मी पण पहिल्यांदाच खाल्ली बरं का. म्हणजे व्हेज लोकांसाठी, आता आमच्या घरात 2-3 जणी व्हेज आहेत ना, तर त्यांच्यासाठी वेगळं काय करायचं, नेहमी पनीरची भाजी वगैरे सारखंच वेगवेगळं होतं ना, तेच फिरून पदार्थ होतात. म्हणून मामी म्हटले आज आपण वांग्याची बिर्याणी करूया. मग ही अशी वांग्याची बिर्याणी केली आणि खरं सांगते तुम्हाला, ही चिकनपेक्षा कमी नाही लागली, इतकी मस्त लागली. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी आहे ना, सकाळी नाश्त्याला यातली थोडीशी टेस्ट केली ना, तर खूप भारी लागली. त्याला पण दम द्यायला ठेवलाय आता आणि ह्याला पण दम द्यायला ठेवलाय. बघा किती छान झाली. छोट्या पातेल्यातच केली आहे, कारण या 2-3 जणीच आहेत व्हेजवाल्या. आता मस्त बिर्याणी शिजली की आम्ही खाणार आहे. आमचा गोंधळ इकडे चालूच होता तोपर्यंत. बिर्याणी झाली आणि आईला वगैरे डबा द्यायचा होता ना, आजीला, आईला, त्या काही येऊ शकल्या नाही पावसामुळे. म्हणून मग आधीच मी व्हिडिओ काढायच्या आधीच मामींनी पातेलं ओपन केलं होतं. तर ही अजून मुरायची, जस्ट आता दम देऊन गरम गरम झाकण उघडलंय. ही बघा आता डब्यात किती प्रमाणात देणार ना, म्हणून मग पातेल्यातच काढली आणि हे पातेलच असं ट्रान्सफर करणार आहे खालच्या घरी. भारी आहे की नाही. त्यानंतर मस्त काकडी, कांदा वगैरे बारीक चिरून घेतला पल्लवी मामींनी. कोथिंबीर, बीट असं छान किसून घेतलेलं आहे आणि त्याला मस्त छान असं मिक्स करून घेतलं आणि मिरची वगैरे टाकलेली मामींनी ह्यात. खूप भारी लागत होतं हे आणि बीटामुळे त्याला इतकी मस्त मस्त कलर आला होता, त्यामुळे छान वाटत होतं, ते बघूनच खायला वाटत होतं. त्यानंतर मग पहिलं बिर्याणीतलं हे काढून आणूसाठी देता येते मामी. त्याला भूक लागली होती, बाकीच्या येईपर्यंत त्याला काही दम निघेना, म्हणून मग काढली छान अशी बिर्याणी आणि त्याला जेवायला दिलं. काय पाहिजे भजी? नाही, तुला वडापाव नाही, आज बिर्याणी आहे.
सगळे घरातलेच होते त्यामुळे मस्त अंगत पंगत बसली आहे बघा इकडे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकाच पंक्तीमध्ये बसलो आम्ही. आणि ज्या व्हेजवाल्या होत्या मामी वगैरे त्या वर बसल्या आणि यांनी येताना वडापाव आणली होती त्यांच्यासाठी. सो व्हेज लोकांना वडापाव आणि मी सकाळी केलेली पनीरची भाजी असं होतं. तर त्या वर बसल्या जेवायला. त्यानंतर आम्ही छान असं मयूरच्या लग्नाचा व्हिडिओ तर नव्हता आला पण एंगेजमेंटचे सेरेमनीचे ते आम्ही सगळे व्हिडिओज बघितले. त्यांचं प्री शूट होतं ते बघितलं छान आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं. व्हिडिओ वगैरे बघून झाले, खाऊन झालं, त्यानंतर आईस्क्रीम मागवलं, आईस्क्रीम खाऊन झालं आणि मग उनो खेळायचा होता सगळ्यांना. तो उनोचा सेट तर घरीच राहिला होता. मग ब्लिंकिट केलं बरं. रात्री एवढं पाऊस पडत होता बाहेर म्हणून उनो येत पण नव्हतं. मग इन्स्टामार्ट ट्राय केलं, 2-3 ॲप ट्राय केल्यानंतर ते उनो भेटलं. हे पण फ्लिपवालं पाहिजे होतं आणि मला काय हे खेळता येत नाही बरं का. पण ह्यांनी सगळ्यांनी शिकवलं आणि तुम्हाला खोटं वाटेल आम्ही 3 वाजेपर्यंत आम्ही हे उनो खेळत बसलो होतो. आणि हे खेळून झाल्यानंतर पण सगळे झोपले. हे बघा तो दाखवते मी तुम्हाला. 2:30 वाजलेत. अजून इथून पुढे पण खेळलो आम्ही. त्यानंतर मयूर वगैरे ते सगळे गेले आणि बाकीच्या सगळ्या झोपायला गेल्या. मी आणि स्नेहल पहाटे 6 वाजेपर्यंत जागे होतो आम्ही. भूताच्या गोष्टी सांगत होतो. अनु, मयुरा ह्या आम्हाला भूताच्या गोष्टी सांगत होत्या आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं. शर्वी खूप घाबरली होती. 5 वाजता मामा उठून दुधाला गेले पण तरी पण आम्ही गप्पाच मारत होतो. शेवटी 6 वाजता झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता उठलो. ही असते माहेरची मजा. आजपासून रोज रात्री 9 वाजता व्हिडिओ येतील. भेटूयात उद्या. बाय बाय.